सगळ्यात पहिला पार्ट तर आपण स्टेटमेंटचा बघितला होता. 100% ट्रू और 100% फॉल्स, दॅट इज द डिक्लरेटिव्ह सेंटेन्स. इन दॅट पर्टिक्युलर सेंटेन्स इज कॉल्ड स्टेटमेंट. त्याला स्टेटमेंट म्हणतो आपण. त्याच्यानंतर पार्ट आला ओपन सेंटेन्स. तर ओपन सेंटेन्स काय होता आपलं, ज्याची ट्रूथ व्हॅल्यू जस्ट आपण हे करतोय, त्याची ट्रूथ व्हॅल्यू डिपेंड्स ऑन कंडिशन. इट माइट बी ट्रू और माइट बी फॉल्स, कंडिशन वरती डिपेंड आहे. ट्रू पण होऊ शकतो किंवा कंडिशनवर डिपेंड आहे. दॅट इज द ओपन सेंटेन्स. ठीक आहे. क्वेश्चन मार्क, एक्सक्लेमेटरी मार्क, रिक्वेस्ट, order, this kind of sentences are not statements. ते स्टेटमेंट नाही आहे. ओके. दिस इज इंटरोगेटिव्ह. असं दिसलं तर म्हणायचं गिवन सेंटेन्स इज इंटरोगेटिव्ह, हेन्स इट इज नॉट अ स्टेटमेंट. द गिवन सेंटेन्स हे एक्सक्लेमेटरी तिथं पण नसणार. गिवन सेंटेन्स इज इन रिक्वेस्ट फॉर्म, गिवन सेंटेन्स इज अ ऑर्डर, सो इट इज नॉट अ स्टेटमेंट असं तिथं आपण लिहिणार. झालं, आधीचा पार्ट झाला. आता आपण काही पार्ट बघतोय, लक्ष द्या. सिंपल स्टेटमेंट्स and compound statements. Simple statements and compound statements. तसं काय आपण डिफरन्शिएट बिटवीन नाही करत आहे. ठीक आहे, ते लावून घ्या. असं काही नाही आहे ते. ठीक आहे. डिफरन्शिएट बिटवीन हे, देर इज नो डिफरन्स. म्हणजे याचा एक पॉईंट त्याचा एक पॉईंट असं नाही आहे. ठीक आहे. सिंपल स्टेटमेंट मीन्स वॉट, की एकच स्टेटमेंट आहे. इट्स अ 100% ट्रू और 100%. ओके. सिंगल स्टेटमेंट इज देअर. आपण काय म्हणणार इथे, सिंगल वन statement is present. What is compound statement? It is made by combination of two or more simple statements using connectives. हा वर्ड इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. सिंपल स्टेटमेंट. कंपाऊंड मीन थोडंसं काहीतरी बनवून आणलेलं आहे त्याला. तर कंपाऊंड स्टेटमेंट कसा बनतोय, सिंपल स्टेटमेंट्स दोन किंवा दोनपेक्षा जास्त, टू और मोर दॅन टू सिंपल स्टेटमेंट्सला कंबाईन केलं, यू विल गेट कंपाऊंड स्टेटमेंट. तर ते कंबाईन कसं करतो, युजिंग कनेक्टिव्स किंवा लॉजिकल कनेक्टिव्स सुद्धा म्हणतो त्याला. काय म्हणतो, ब्रॅकेटमध्ये लिहितो, दिस कनेक्टिव्स आर logical connectives and or not if then IFF, म्हणजे if and only if असं पण म्हणतात. IFF ला शॉर्ट फॉर्म यूज केला आहे. कशाला शॉर्ट फॉर्म, तुमचं कन्फ्युजन नको. if and only if. किती, 1 2 3 4 5 लॉजिकल कनेक्टिव्हचा यूज करून टू और मोर सिंपल स्टेटमेंट्स कंबाईन टुगेदर
आणि त्यावेळेला जे स्टेटमेंट तयार झालेलं असतं, सेंटेन्स नाही म्हणत आहे. आता आपण कशात चाललोय? स्टेटमेंट्समध्ये. सेंटेन्सचा पार्ट इन जनरल झाला जो व्हायचा होता तो. स्पेशली आपण स्टेटमेंट्सवर बोलतोय की विच इज 100% ट्रू और 100% फॉल्स. आलं लक्षात? तर असं कोणतं तरी सिंगल स्टेटमेंट असेल तर दॅट इज द सिम्पल स्टेटमेंट. अँड टू ऑर मोर दोज सिम्पल स्टेटमेंट्स are connected using connectives, that will be the compound statements. And those connectives or the logical connectives are and, or, not, if, then, if and only if. असे 5 आहेत. आलं लक्षात? तर आपण त्याला बघूयात. फर्स्ट वन आपण and ऑपरेशन असं म्हणूया. यालाच कंजक्शन म्हणतात. अँड रिप्रेझेंटेड बाय लाईक दिस. या पद्धतीने त्याला रिप्रेझेंट करतात. हे त्याचं अजून एक नाव आहे. अँड जे कनेक्टिव्ह आहे किंवा जे अँड ऑपरेशन आपण करतो त्याला कंजक्शन पण म्हणतात. काय म्हणतात? कंजक्शन. ठीक आहे. आणि त्याचा सिम्बॉल काय आहे? लाईक दिस, इन्व्हर्टेड व्ही. ओके, यात काय अडचण आहे? मग आपण इथे म्हणूया, बघा, कन्सिडर टू सिंपल स्टेटमेंट्स PQ and there is AND operation between them is given as. दोन आपण सिंपल स्टेटमेंट कन्सिडर करतोय. सिंपल स्टेटमेंट दोन. एक कोण आहे? एक आहे P and another one is Q. The AND operation between them is like this, P and Q असं लिहितो आपण त्याला. आलं लक्षात? लक्ष दे, हे मिस झालं का? झालं. ठीक आहे. हे जे काही चॅप्टर आहे मी सुरुवातीला सांगितले, चॅप्टर 1, 2, नंबर 4 अँड लास्ट 1, हे तुम्हाला बुडत्याला कार्डीचा आधार आहे. ठीक आहे. आलं का लक्षात? इथे मार्क गेले तर काय उपयोग नाही आहे. स्टार्टिंगपासून लक्ष द्या व्यवस्थित. नाव P, Q and there is a AND operation between them. These are two simple statement. हे दोन काय आहे? सिंपल स्टेटमेंट्स आहेत हे दोघं. ठीक आहे. ह्या दोघांमध्ये we are using the logical connective over there AND operation, and, or, not, if, then, if and only if. हे 5 जर आपण घेतलं कोणताही एक यूज केला तर ते जे बनणार इट्स अ कंपाऊंड स्टेटमेंट. हे कंपाऊंड स्टेटमेंट आहे. ओके. आता कॉम्बिनेशन्स बघूया. काय कॉम्बिनेशन होतं माहिती का? बघा, आयदर दोन्ही स्टेटमेंट ट्रू असतील. आता स्टेटमेंट आहे ना, एक तर ट्रू असणार किंवा कॉम्बिनेशन बघू दोघांचं. आता दोघांना एका वेळेला कन्सिडर करतो आपण. दोन्ही एक तर ट्रू असतील किंवा पहिला ट्रू दुसरा फॉल्स, पहिला फॉल्स दुसरा ट्रू, किंवा दोन्ही पण काय असतील. हे सोडून वेगळं काही कॉम्बिनेशन होऊ शकत नाही आहे सध्याला. मग आपण याला चांगल्यापैकी याचा टेबल ड्रॉ करू आपण. मोस्ट इम्पॉर्टंट लेक्चर आहे ह्या चॅप्टरचं. याच्यावर पूर्ण चॅप्टर आहे तुमचा पुढचा. चॅप्टरचं पूर्ण बेसिक आहे यात. ठीक आहे. टू सिंपल स्टेटमेंट्स अँड ऑपरेशन. दोन्ही ट्रू, पहिला ट्रू दुसरा फॉल्स, पहिला फॉल्स दुसरा ट्रू, दोन्हीच्या दोन्ही फॉल्स. दीज आर द 4 कॉम्बिनेशन्स इज पॉसिबल.
ओनली 4 कॉम्बिनेशन्स आर पॉसिबल. मग ह्या केसमध्ये अँड ऑपरेशन कसं होतं? अँड ऑपरेशन काय म्हणता याला? वेन बोथ आर ट्रू ॲट दॅट टाइम अँड ऑपरेशन इज ट्रू बिटवीन देम. otherwise and operation is for other combinations of P and Q. म्हणजे सिंपल भाषेत दोन्ही ट्रू तेव्हाच ट्रू, अदरवाईज फॉल्स. दोन्ही ट्रू तेव्हाच ट्रू, अदरवाईज दोन्ही ट्रू तेव्हाच ट्रू, अदरवाईज दोन्ही ट्रू तेव्हाच ट्रू, अदरवाईज. मी सांगत असताना बुकमध्ये बघू नका, ऐका माझं जरा, ऐकण्याकडे भर द्या, तुम्ही विसरणार नाही परत. दोन्ही ट्रू तेव्हाच ट्रू, अदरवाईज. येते लक्षात? काही जण तिकडे आहे ना सांगताना असे खाली बुकमध्ये, सर सांगता येते बरोबर आहे का? अरे झाला तर गेले 15-16 वर्ष झाले हे टेबलच सांगतो, याच्यामध्ये काहीच चेंजेस नाही आहेत. काय सांगतो तिकडे नीट लक्ष द्या. दोन्ही ट्रू अदरवाईज, दोन्ही ट्रू तेव्हाच ट्रू, अदरवाईज. आलं लक्षात? ठीक आहे, ओके. अँड ऑपरेशन कशासाठी? नेक्स्ट, मुव्हिंग टुवर्ड्स द नेक्स्ट वन. ऑर ऑपरेशन म्हणूया डिसजंक्शन. इट्स व्हॉट? रिप्रेझेंटेड बाय दिस सिम्बॉल. या सिम्बॉलने आपण त्याला रिप्रेझेंट करतो. ओके. बरं, नेहमीप्रमाणे आता जास्त मी याच्यामध्ये लिहिणार नाही आहे, सिंपल भाषेतच आपण याला ठेवूया. लेट P and Q are two simple statements, then OR operation is. OR operation कसं असणार आहे? ह्यात जास्त लिहित नाही बसत, ते कोण विचारणार आहे तुम्हाला नंतर? थेरी कोणीच विचारणार नाही, माहीत असू द्या, जे टेबल सांगितलं ते लागणार आहे. नाव suppose here it is P, Q, P or Q, P or Q. ठीक आहे. तर P or P नेहमीप्रमाणे हे बघा, इथं तुमचं दोन्ही ट्रू, पहिला ट्रू दुसरा फॉल्स, पहिला फॉल्स दुसरा ट्रू, दोन्ही फॉल्स. हे त्याचे काय नेहमीप्रमाणे कॉम्बिनेशन. काय एक्स्ट्रा पॉईंट आहे का अजून बघून घेऊया, नाहीतर मग टेबलच लागतो तुम्हाला, बाकी तिथं काहीच लागत नाही आहे, टेबलच आहे फक्त. बघा लक्ष द्या आता सगळ्यांनी इथे. ऑर ऑपरेशनला काय होतं बघा. ऑर ऑपरेशन काय म्हणतं माहिती का? वेन बोथ आर फॉल्स ॲट दॅट टाइम इट इज फॉल्स. दोन्ही जेव्हा फॉल्स असतील तेव्हा काय असणार आहे? फॉल्स असणार आहे. कुठे दिसते दोन्ही फॉल्स? तेव्हाच फॉल्स, अदरवाईज बाकीच्या कॉम्बिनेशनला काय येतो? अँडला काय होतं? दोन्ही ट्रू. कन्फ्यूज होऊ नका, दोन्ही ट्रू तेव्हाच ट्रू, अदरवाईज एक ट्रू आला, बाकीचे 3 फॉल्स आलेले आहेत. दोन्ही फॉल्स तेव्हाच फॉल्स, अदरवाईज एक फॉल्स, बाकीचे 3 ट्रू आलेले आहेत. पण लक्षात कसं ठेवलं? दोन्ही फॉल्स तेव्हाच फॉल्स, अदरवाईज दोन्ही फॉल्स तेव्हाच फॉल्स, अदरवाईज. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट. ऑर ऑपरेशन आफ्टर दॅट not, that is negation. It is represented by this symbol. आणि हा सिंपल आहे. डिरेक्टली आपण याचा टेबल बघूया. हेअर इट इज P. एकच सिंपल स्टेटमेंटचं असतं बरं का ते नेगेशन. समजा सिंपल आहे, नेगेशन म्हणजे नॉट, इन्व्हर्ट करून टाकायचं. काय करायचं? इन्व्हर्ट. इन्व्हर्ट म्हणजे काय? ट्रू असेल तर लिहा फॉल्स, फॉल्स असेल तर लिहा ट्रू. यात काय अडचण आहे तुम्हाला?
झालं. ट्रूला लिहायचं फॉल्स, फॉल्सला लिहिलं, दॅट्स इट. दॅट इज व्हॉट नॉट ऑर नेगेशन. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघतोय इफ देन. इफ देन डायरेक्टली ब्रॅकेटमध्ये लिहितो कंडिशनल किंवा इम्प्लिकेशन. दोन नाव आहेत बरं का अजून याला, कंडिशनल किंवा खाली लिहू वाटलं असतं ना, इम्प्लिकेशन. आणि याचा जो सिम्बॉल इट्स लाईक दिस, ॲरोने दाखवलेला आहे. कशाने दाखवतो आपण? ॲरोने. कसं असेल बघा, नेहमीप्रमाणे लेट P and Q are two simple statements, then if then operation between them. इफ देन ऑपरेशन कसं राहणार आहे बघा. समजा P Q, इफ P देन Q, याला असं आपण रीड करतो. अँड ऑपरेशन असेल तर काय P अँड Q, ऑर असल्यावर काय P ऑर Q. आणि इफ देनच्या वेळेला काय इफ P देन Q, इफ P. तर इथे काय लक्ष द्या हां, नेहमीप्रमाणे कॉम्बिनेशन्स काय दोन्ही ट्रू असतील. पहिला ट्रू, दुसरा फॉल्स, पहिला फॉल्स, किंवा दोन्ही काय असतील. ओके. नाव नेक्स्ट पॉइंट. बघा, इफ देनच्या वेळेला काय होतं माहिती का, वेन फर्स्ट स्टेटमेंट इज ट्रू अँड सेकंड वन इज फॉल्स. फर्स्ट वन इज ट्रू, सेकंड वन इज, ॲट दॅट टाइम ओनली इट्स फॉल्स. त्यावेळेलाच फक्त तो काय असणार आहे, फॉल्स असणार आहे. अदरवाईज इट विल बी ट्रू. येते लक्षात. पहिला ट्रू, दुसरा फॉल्स, तेव्हाच फॉल्स. पहिला ट्रू, दुसरा फॉल्स, तेव्हाच. अदरवाईज ट्रू. चला रिवाइज करू एकदा. अँड ऑपरेशनला दोन्ही ट्रू तेव्हाच ट्रू, अदरवाईज फॉल्स. ऑर ऑपरेशनला दोन्ही फॉल्स तेव्हाच फॉल्स, अदरवाईज ट्रू. नेगेशन नॉट ऑपरेशनला काय ट्रूचा फॉल्स, फॉल्सचा. इफ देनच्या वेळेला काय पहिला ट्रू, दुसरा फॉल्स, तेव्हाच. अदरवाईज. सर याचा उपयोग काय येईल लक्षात तुम्हाला, जसे एक्झाम्पल्स येतील तेव्हा येईल लक्षात. ठीक आहे. आता नेक्स्ट लास्ट राहिलेलं आहे इफ अँड ओनली इफ. इफ अँड ओनली इफ. दिस इज व्हॉट बाय conditional or it's a double implication. आणि याचा जो सिम्बॉल आहे तो दोन्ही बाजूला ॲरो असा सिम्बॉल आहे. नेहमीप्रमाणे लेट P and Q are two simple statements. दोन्ही सिंपल स्टेटमेंट्स आहेत. ओके. पुढे काय, thus
इफ अँड ओनली इफ बिटवीन देम, त्यांच्यामध्ये इफ अँड ओनली इफ कसं असणार आहे बघा. मी इथं लिहितो पी क्यू, पी इफ अँड ओनली इफ क्यू. रीड कसं करतो, पी इफ अँड ओनली इफ क्यू. बघा नेहमीप्रमाणे दोन्ही ट्रू, पहिला ट्रू दुसरा फॉल्स, पहिला फॉल्स दुसरा ट्रू, दोन्ही पण फॉल्स. तर याच्यामध्ये काय आहे, दोन्ही बाजूला एरो आहे बघा. आता एक गोष्ट लक्षात घ्या, बाय कंडिशनल, बाय म्हणजे दोन्ही बाजूनी कंडिशन आहे. हे बघा याचं मिनिंग थोडं समजायचा प्रयत्न करा. इथं कंडिशनल होता, ॲरो म्हणजे इफ पी देन क्यू, कंडिशन आहे. पहिल्याला इफ दुसऱ्याला देन आहे, कंडिशन एक प्रकारे. आणि ॲरोनी दाखवलं आहे पी कडून क्यू कडे. आता जर तुम्ही बघितलं ॲरो कसं आहे, दोन्ही बाजूला आहे. पी कडून क्यू कडे पण आहे आणि क्यू कडून पी कडे पण आहे. म्हणून याला काय म्हणतो आपण, इफ अँड ओनली इफ दॅट इज बाय कंडिशनल. बाय मीन्स टू, दोन्ही बाजूनी कंडिशन आहे. दॅट इज डबल इम्प्लिकेशन. एका बाजूला इम्प्लिकेशन होतं, तर आता काय आहे डबल, दोन्ही बाजूनी इम्प्लिकेशन आहे. तर बघा आधी काय होतं, पी कडून क्यू कडे असताना पहिला ट्रू दुसरा फॉल्स, तेव्हा काय लिहित होतो आपण फॉल्स. आता क्यू कडून पी कडे पण एरो आहे ना, क्यू कडून पण पी कडे एरो आहे. इकडून जर बघितलं तर हा पहिला आला. आता फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स ॲट दॅट टाइम ऑल्सो, अदरवाइज इट विल बी ट्रू. किंवा सिंपल भाषेत डबल इम्प्लिकेशनच्या वेळेला, इफ अँड ओनली इफच्या वेळेला दोन्ही सेम तेव्हा ट्रू. दोन्ही सेम, दोन्ही टी आहे तरी ट्रू, दोन्ही एफ आहे तरी पण ट्रू. दोन्ही सेम ॲट दॅट टाइम ट्रू, अदरवाइज फॉल्स. आलं लक्षात? ठीक आहे. परत एकदा बघा, अँड ऑपरेशन दोन्ही ट्रू तेव्हाच ट्रू, अदरवाइज. ऑर ऑपरेशन दोन्ही फॉल्स तेव्हाच फॉल्स, अदरवाइज. नेगेशन नॉट ऑपरेशन ट्रूचं फॉल्स, फॉल्सचं इफ देनचं, पहिला ट्रू दुसरा फॉल्स तेव्हाच फॉल्स, अदरवाइज ट्रू. आणि डबल इम्प्लिकेशन बाय कंडिशनल इफ अँड ओनली इफला काय, दोन्ही सेम तेव्हाच ट्रू, अदरवाइज फॉल्स. चला लिहून घ्या एवढं, मग पुढे जाऊया आपण. स्टार्ट रायटिंग डाऊन.